प्रत्यक्षित लाईव्ह आहे. मग काय केलं? खालून दगड आणणं शक्य नव्हतं, पण बघा मराठा किती हुशार, किती ऍक्टिव्ह. मराठ्याने गडावरती सर मोहीम राबवली आणि त्या मोहिमेला नाव दिलं पाणी अडवा पाणी जिरवा. त्या मोहिमेत गडावर अशा 11 तळावर 84 टाक्या खोदल्या आणि त्यातून दगड निघाल तो गडाच्या बांधकामाला वापरला. म्हणजे बघा, पिण्यासाठी पाणी पण झालं आणि बांधकामासाठी दगड पण झाला. एका दगडात 2 पक्षी मारले. गुळ, चुना आणि शिसं हे 3 पदार्थ वापरून आर्किटेक्ट खिरोजी लोकांनी 14 वर्षात रायगड बांधला. रायगडावर आलो आणि सर्वप्रथम आपण तळाव पाहिलं. सर तळावाचं नाव हत्ती तळाव. तळावामध्ये आता पाणी नाहीये, पण हत्ती तळाव म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागताला बलाढ्य देहाचे 2 हत्ती रायगडावरच्या नगारखान्यासमोर सजवले होते. त्या हत्तीला सर प्यायला पाणी, अंघोळीला पाणी इथून वापरायचं म्हणून हत्ती तळाव. प्रश्न एकच पडतो की 2 पायाच्या माणसाला रायगड चढणं शक्य नाहीये, तर महाराजांच्या काळामध्ये बलाढ्य देहाची हत्ती रायगडावरती कशी गेली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सदरेमध्ये सांगेल. परंतु 150 वर्षापासून तळाव लिकेज आहे. सर 2020 पासून आतापर्यंत रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष छत्रपतींच्या 13वे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या प्राधिकरणाअंतर्गत 1.5 कोटी रुपये खर्च केले लिकेज काढायला. अद्याप सर लिकेज निघाला नाही. आजही महादरवाज्यातून पाणी जातं, यातलंच पाणी जातं. इथून पुढे गंगासागर तळाव बघायला जायचं आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला एवढं सांगेल की आज रायगडावरती आलोय सर, रायगड पडलेल्या अवस्थेत आहे, उद्ध्वस्त अवस्थेत आहे. रायगडच नाही, कुठला किल्ला आपल्या छत्रपतींचा सुरक्षित आहे? एकही किल्ला सुरक्षित नाही आहे सर. तुम्ही राजस्थानला जाऊन या, महाराणा प्रतापचा चित्तूरगड सोडला तर सगळे किल्ले आज पण सुरक्षित आहेत. मग राजस्थान जर सुरक्षित आहे आणि स्वराज्य ढासळले तर यामागचं कारण काय? सर राजस्थानचे राजे तेव्हा त्या इंग्रजांना शरण गेले म्हणून त्यांनी त्यांचे किल्ले शाबूत ठेवले आणि मराठ्याने इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला म्हणून त्यांनी आपली अशी अवस्था केली. पण महाराजांचं वाक्य होतं, लक्षात नसेल, ऐकून माहिती असेल. वाक्य काय होतं? एखाद्या वेळेस मरण आलं तरी चालेल, पण कधी कोणासमोर शरण जाणार नाही. आणि म्हणून एक शेर म्हटलाय, तो शेर ऐकून आपल्याला पुढे जायचं आहे. शेर काय म्हटलंय बघा? अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही, कारण त्या मर्द मराठ्यांची जात आहे. मर्द मराठ्यांची जात आहे.